हिला येतं का बोलता? ही बोलायला लागले की मोहरी तडतडली असं वाटून ना भाज्या सुद्धा कडेत जाऊन पडतात अशा. माहिती का तुला? हिला हिला आवाज कसा आहे? कटकट 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 कट. अशा आवाजात कोण पॉडकास्ट करतं? वाटलंच होतं मला वाटलंच होतं हा माणूस मला अंडरटेकर करणार. नाही घाबरत. अंडर एस्टिमेट असा शब्द येतो आणि देवाने हा अंडरटेकर माझ्या आयुष्यात पाठवलाय. कळलं का? अंडरटेकर आहेसच तू. ठीक आहे, काय सगळं फालतूगिरी चालली आहे ना. मम्मा? बायको काहीतरी प्रवाहाविरुद्ध जाऊन करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला सपोर्ट नाही करायचे ना. पाय खेचायचे तिथे पाय खेचाय सगळं नको रे. हे नको. हे काय करतेस तू? अगं, वेडीस का तू? खिडकीतून फेकून द्या, नको. काय करते? सगळं जा तुम्ही, सगळं हे पण नको. अरे ईशा, अरे ईशा का करतेस हे? का करतेस म्हणजे? एक इंटरव्ह्यू दिला तर त्रास होणार आहे का तुम्हाला? ठीक आहे ना? बापरे, खूप टेन्शन आलंय रे. होईल. हे बघ मी ना असं बोलीन, चालेल ना? Yes. असं नाही करेक्ट. असं ना. ताई तू खूप टेन्शन घेतेस. खूप एवढं tension. टेन्शन नको घेऊ ताई. पहिल्यांदा करते ना. तू स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करतेस. खूप मोठी गोष्ट आहे ही आयुष्यात. आणि तुला माहितीये का पॉडकास्ट ना हल्ली सॉलिड चालतात. ना? लोकांना फुकटचा शहाणपणा शिकवलेला खूप आवडतो. अरे ते जाऊ दे. आपण ज्यांचं पॉडकास्ट घेणार आहोत ते कुठे आहेत? सेलिब्रिटी भाऊजी कुठे राहिले? येतील ना ते, याला गेलेत ना ते. शूटिंग. असं इथे होता शब्द शूटिंग, आठवलंच नाही. शूटिंग त्या येतीलच, पण आता वेळ झाली आहे त्यांची तशी. कधीही येतील, पण आपण तयार राहूया. हा, आलेच. मी उघडू नाही. भाऊजी आले. मी इथे बसते. काय भाऊजी कसे हात? हा कशाला आला इकडे? अरे अंडूपचा आयुष्यमान भोंगा काय हो? हा कशाला आला इकडे? बबलू, हा. ए घरी जा, चल. हो, काय घरी जा, काय नाही रे. कशाला पाहिजे? तो इकडे जाऊ कशाला दे, पाहिजे? जाऊ. बबलू कामासाठी आलाय. तुम्ही काम या. आहे? बॅग द्या. आता या आज एवढं काय अगदी? या ना. अगं? आणि देऊ. नको, पाणी नको. चला मग सुरू करूया. काय सुरू करूया? नमस्कार मंडळी. म्हणजे हे काय सगळं? हे काय सगळं? काय आहे हे? ताई मी सांगतो सगळं. अरे भाऊजी हो का? माझ्याने फनकन हे नाही करायचं माझ्यासमोर. हे अशी स्टाईल माझ्यासमोर नाही करायची. अहो भाऊजी सांग. डोक्यात जातो माझ्या तू. सांगतोय ते बसा. ऐकून तर घ्या भाऊजी. बसा. भाऊजी ओय, मी माझ्या ताईच्या नावाने नवीन युट्यूब चॅनल सुरू करतोय. युट्यूब चॅनल हिच्या नावाने? हा अहो ती माझ्या मागे लागली होती. मला काहीतरी काम पाहिजे ज्याने मी संसाराला हातभार लावेन. कशाला हे सगळं करतेय? उत्तम मानधन मिळतंय ना आपल्याला महिन्याच्या महिना. मानधन? तुम्हाला जे मिळतं त्याला तुम्ही मानधन म्हणता? मला तर वाटतं त्यातला फक्त न येतो घरात. मानधन? जरा संसाराला हातभार लावावा म्हणून मी बबलूचं ऐकलं. मी त्याला म्हटलं आपण बेडपोस्ट सुरू करूया. काय सुरू करूया? मस्त. काय सुरू करूया? बेड पोस्ट म्हणजे? पॉडकास्ट. ताई येडी आहेस काय का तू? हे तिला घ्यायचंय ते तिला म्हणता येत नाही. कशाला करतेस हे सगळं? बोला ना. तेव्हा ईशा तुझं ना नेहमी असं आहे, काहीतरी वेगळाच शब्द म्हणतेस तू. तू ना चुकीचा शब्द म्हणतेस ह्याच्यावर मला प्रॉब्लेम नाहीये. त्याच्या मागे तुझा जो आत्मविश्वास असतो ना त्याला थोबडवला पाहिजे. कशाला हे नवीन आता खूळ डोक्यात घालून घेतलंय? खूळ काय आहे त्याच्यात? खूळ आहे हे सगळं खूळ आहे. तुम्ही रोज दिवसाला तिकडे 50 ते देता, ते चालतं. सगळीकडे जाऊन सेमच बोलता तसंही, आणि 50 दिवसाला करता. गुलकंद चित्रपट आहे, त्यासाठी प्रमोशन सुरू होतं माझं. कळलं? असं उगीच नाहीये ते. ताई कळलं का? मी भाऊजींना नीट समजावतो. तू टेन्शन घेऊ नको. अरे हो का भाऊजी? नको रे करू हे. मार खाशील रे. कुठली स्टाईल आहे? घरातल्या घरात कोण चालतं असं? भाऊजी सांगतोय मी. बस तिकडे. ऐका. त्याला काही बोलू नका हा तुम्ही. हा. मी सांगतो त्यांना. हा. हो भाऊजी आजकाल पॉडकास्ट ना लय जोरात चालतायत. अरे नाही रे. लोक लाखोने कमवतात त्याच्यावर. अहो सगळेच करतात पॉडकास्ट आजकाल. तो तुमच्या शो मधला विराज जगताप आहे ना, तो पण करतो पॉडकास्ट. हो. विराज जगताप पॉडकास्ट करतोय? म्हणजे काय? स्त्रियांच्या अंतरंगाचे पापुद्रे 2 सीझन. स्त्रियांच्या अंतरंगातले पापुद्रे या तर 2 सीझन काढू. येस. हा म्हणून मी ताईला आयडिया दिली की तू पण पॉडकास्ट सुरू कर. पण काय? सेलिब्रिटी पॉडकास्ट. म्हणजे कसं तुम्ही तुमच्या अकाउंटला टाकाल ना व्हिडिओ, तुमचे फॉलोअर्स आहेत भाऊजी, जरा बूस्ट मिळेल, ग्रो होईल चॅनल माझ्या ताईचं लवकर. बबलू किती हुशार आहेस रे. पण मला वाटतं ना तुझं वेगळं आहे रे. तुझ्याकडे ना एक अभ्यास करायची वृत्ती आहे, एक रिसर्च R&D वगैरे तुला कळतं, त्यामुळे तुझं चांगलंच होणार आहे खूप. यांचं काय? माझं काय म्हणजे? अभ्यास, रिसर्च, आत्मपरीक्षण हे शब्द पण ऐकले नसतील यांनी कधी. त्यांचं काय आयुष्य कशात गेलंय? 1.5 दमडी कमावण्यात आयुष्य चाललंय अख्खं. मीरा रोड दहीसर. यांना एवढंच आयुष्य दिसतं. बरं
ह्याच्या पलीकडे पण एक जग आहे तर ते बाहेर पडून बघावं काहीतरी एक नवीन काय साली एक्सप्लोर कोरिओग्राफी बघा काय आहे? ही कोरिओग्राफी त्यांना कोरिओग्राफी माझ्या चुका काढा डबक्यातला बेडूक तुम्ही आहात एक सेकंड डबक्यातला बेडूक मला म्हणतेस तू पण हा बेडूक जे कमवतो ना त्याच्यातूनच 15 किलो तांदूळ गिळतेस आठवड्यात 15 किलो गिळतेस तू, हो. एवढं खाते मी हो, गिळतेस. माझं जेवण काढू नका तुम्ही आधीच सांगते आणणार नाही ना पैसे तेव्हा तुला कळेल कळलं हा, का भाऊजी, नको मला. ताई, ही बघ ना यार बेड पोस्ट करून करेन पैसे बेड कर बेड पोस्टच कर आयुष्यभर ताई पॉडकास्ट आहे ते पॉडकास्ट बेड तेच पोस्ट ते रे. 2 मिनिटं शांतराना भांडू नका ना पहिला दिवस आहे त्यांना पॉडकास्ट सांग मग शांतरा भाऊजी शांतरा अरे ऐक इकडे बघ तिला नाही जमणार रे पॉडकास्ट नाही जमणार पॉडकास्टला ना एक विशिष्ट कम्युनिकेशन स्किल लागतं हिला येतं का बोलता ही बोलायला लागले की मोहरी तडतडली असं वाटून ना भाज्या सुद्धा कडेत जाऊन पडतात अशा माहिती का तुला हिला हिला आवाज कसा आहे कट 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 अशा आवाजात कोण पॉडकास्ट करतं वाटलंच होतं मला वाटलंच होतं हा माणूस मला अंडरटेकर करणार मी नाही घाबरत अंडर एस्टिमेट असा शब्द येतो आणि देवाने हा अंडरटेकर माझ्या आयुष्यात पाठवलाय कळलं का अंडरटेकर आहेसच तू ठीक आहे काय सगळं फालतूगिरी चालली आहे ना मग बायको काहीतरी प्रवाहाविरुद्ध जाऊन करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला सपोर्ट नाही करायचंय ना पाय खेचायचे तिथे येडेस का? येडेस का तू? पाय खेचाय सगळं नको रे हे नको ए, काय करतेस तू? अगं, येडेस का तू? खिडकीतून फेकून द्या, नको. काय करते? सगळं जा तुम्ही, सगळं हे पण नको. अरे ईशा अरे ईशा का करतेस हे का करतेस म्हणजे हळू? एक इंटरव्ह्यू दिला तर त्रास होणार आहे का तुम्हाला सोड्याची बाटली उघडल्यावर फस्टन सोडा बाहेर होतो कशी आलीस तू? ईशा हळू प्लीज शांत ए बहिणीला शांत कर रुमाल काय खातो इकडे ईशा इथे बस ईशा इथे बस ईशा शांत हो मला एवढं म्हणायचं होतं की मी 15 तास काम करून आलोय शूट करून आलोय तिथे इथे मग ना बोलतोय तर शूट करून आलोय आत्ता नको ना रात्री पॉडकास्ट करायला मग कधी करायचा सांगा होय, मला. कधी करायचा सकाळी उजाडलं की जाल तुम्ही परत नेहमी सारखे कपडे घालून स्ट्रगलर सारखे 300 रुपये द्या ना मला मी कॉमेडी करतो मी 300 रुपये द्या ना मला मी कॉमेडी करतो असं काम मागत फिराल उद्या सकाळी हे मी कधी करतो 300 रुपये द्या कॉमेडी करतो हे मी कधी बघितलंय एकदा मी बघितलंय बघितलंय म्हटलीस तर. बघितलंय त्याने बघितलंय माझं 29 वर्षाचं करिअर माझं 29 वर्षाचं करिअर हेच करत बसा तुम्ही आयुष्यभर 29 वर्षाचं लाज वाटते का लाज वाटली पाहिजे खरं तर 29 वर्ष लागली करिअर व्हायला त्या हास्य जत्रेतले इतर मुलं बघा हे आले 2 वर्षात पिक्चर गेले हिट झाले 2 वर्षात पिक्चर गेले करिअर बनलं 29 वर्ष घासतायत होतच नाहीये आत्ता झाला कोणी हिरो म्हणून पहिला पिक्चर आला हे काय चाललंय तुझं कळतंय का ही गाडी का चालवते ही बाई ए बाई देतो तुला पॉडकास्ट हात जोडतो मी लफडं लोक आहे कानाला कटकट कटकट नको आहे कळलं देतो तुला पॉडकास्ट देतो तुला हे असं नाही करायचं कळलं ना उपकार नाही करतात बायको आहे मी तुमची उपकार नाही करतात आनंदाने करायचं ना कार्ड पोस्ट तर करा कुठला काढपोस पॉडकास्ट आहे ते बोलता येत नाही या बाईला हेच हो. ए चले चल चल यार कसं बोल टाइम नाही रे पॉडकास्ट के लिए टाइमपास नहीं करने का नीचे बैठ माझं घर आहे अरे बैठ क्या चालू है यार तो क्या है, हाँ। ऐक करना चलना पटापट टेक्निकल क्रू आहे तो त्याला काही बोलू नका तुम्ही हा टेक्निकल क्रू आहे आपण सुरू करूया भाऊजी हा थोड़े लेफ्ट या हाँ, थोड़े राइट या चुटकी लेफ्ट है ना चुटकी टिचकी असते ते टिचकी चुटकी कुठली आणली आहेस कुठेतरी अर्धवट ऐकतो आणि मला शिकवतो करतात काम करतात का तुम्ही टेक्निकल क्रू आहे तो गप्पा बसा तुम्ही चलो 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 पहला दिन है पॉडकास्ट का एक मिनिट हा हे दिसेल ना रे हाँ हे दिस हा हा हे हे काय असतं लावतात तसं अरे माईक असतो तो माईक डोक्याचा चाप लावशील बिंडो डोक्याचा चाप लावते माईक असतो तो लावतात ते लावतात असं मी बघितलंय ताई पण तो अगं. क्लिप आहे माईक नाहीये डोक्याला चाप लावायचा तो नाही लावत तो माईक असतो तो वेगळा कॅमेरा असतो याला परवडणार आहे तो ठेव तिकडे काहीतरी आणते माहित नाही काही नाही पॉडकास्ट करायला चालली आहे ह्याच्यात आवाज येणार आहे नको टेन्शन हा ना रोल रेडी कॅमेरा हसा ऍक्शन हसा थोडं रेडी म्हणजे रेडी करायचं म्हणजे काय हसा ना चल घे चल हे कट करा चल. हा. नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट ईशा डे चौगुले तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात गप्पा विथ ईशा ग डे ठोकरट नाव आहे अत्यंत घनड नाव आहे तर आपल्या बरोबर आज आहेत 29 वर्ष करिअर 29 वर्ष करिअर हे सांगत ढिंडोरा पिटणारे पण
प्रत्यक्षात करिअर बद्दल बोलायला लागल्यावर 29 सेकंदात अयो संपलं करिअर असा फील देणारे चौघुले आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया. कट कर. हा काय पॉडकास्ट आहे मला सांग. हा अरे ही चेष्टा करते माझी यार, भंकस करते माझी. काय insult करते. भंकस काय भंक तुम्हीच सांगता ना 29 वर्ष करिअर आहे माझं 29 वर्ष करिअर आहे मग माझं. आता 29 मावा कोण बोलतो मी दरवेळेला 29 वर्ष गाजा. हा 29 वर्ष करिअर म्हटलं 29 वर्ष सांगणार करिअर. हिला आवडत नाही म्हणून माझी काय स्पॅन कमी करून मी माझा. अरे यार चालू करते पॉडकास्ट चालू आहे ना यार. सुरू करूया आपण. तर पहिला प्रश्न असा मला विचारायचा आहे की 15 एप्रिलला तुमच्या मावस बहिणीचं लग्न होतं. छान लग्न झालं. मग भरपंक्तीत तुमची आई तुमच्या बायकोला काहीतरी म्हणाली ना जे ते योग्य होतं का? अरे बापरे. हा काय प्रश्न आहे. हे कट कर. हे पर्सनल आहे. एक second. हे कट कर. नको. कट नाही होणार. हे प्रश्न personal बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे. हे सेलिब्रिटी पर्सनल आयुष्यात कुटुंबात कसा असतो ते दाखवणारा कार्यक्रम आहे माझा. हे हा? पर्सनल आहे. यावर तुमची आई तुमच्या बायकोला जे बोलली ते योग्य होतं का? आपण यावर ऑलरेडी बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या बायकोच्या बाजूने हे लफडी नको एक करू. शब्द तरी बोललात का? हे बघ आपण ऑलरेडी बोललो याच्यावर. पुन्हा ते नको काढूस आता. बेडपोस्ट समोर बोला. कुठला बेडपोस्ट. पॉडकास्ट म्हणतात त्याला. पॉडकास्ट 1000 वेळा सांगितलेलं आहे. हे नको करूस तू सगळं. तर द्या. काय उत्तर देऊ मी. उत्तर द्या. हे असं असेल तर मला नाही करायचं. हे काय उत्तर देऊ मी काय तुला. करायचं म्हणजे हा? तुमची बायको त्या लग्नात राब राब राबत होती ते नाही दिसलं कोणाला? मी आता खरं हा? खरं तुमच्या सांगेन. आईने काही विचारलं? असं म्हणत असेल तर मी खरं खरं काय ते सांगेन. सांगा मग. कॅमेरा सुरू आहे. मी मला चॅलेंज देऊ नकोस. सांगा सांगा. तू राब राबली म्हणतेस. हो. काय राबलीस तू. पंक्तीत मठ्ठा वाढायला गेली होतीस ना. अशी चालत होतीस. अशी अशी सगळा मठ्ठा इथून डचमाळून खाली पडत होता. गेल्यावर वाढताना काहीच नव्हतं त्यात. हा हे तुझं राबणं आहे. बघा तुम्ही हिचं राबणं बघा काय. एडिट करायचं तर कर नाही तर ठेवून दे तुझी इच्छा. हा हिचं अजून सांगतो. पंक्तीत लाडू वाढायला गेली होतीस माहितीये ना. हा मीच वाढले सगळे लाडू. हो 15 मिनिटांनी पाय दुखायला लागले आणि मग शेवटच्या पंक्तीला दामले हे घ्या कॅच. हा अरे वा, हे घ्या कॅच. असा कोण पाहुणे कॅच घेऊन लाडू पसरवतायत बाजूला देत आहेत. असं कोण लाडू वाटतं हो लग्न. वाटले मी. हो हो मी वाटले. कॅच कॅच करून लाडू वाटले कारण मी दमले होते. माझ्या पोटरीत लाडू आले होते. गोळा येतो पोटरीत गोळा येतो. जे काय आलं होतं मी राबत होते ना तिथे माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. ते कोणाला दिसलं का? तुमच्या परमपूज्य आईने त्याच्याबद्दल काही विचारलं का? तिथे त्या मला लाडाने त्या कौतुकाने त्या आहेत ना यांच्या कोणत्या आत्या बित्या त्यांनी मला प्रेमाने म्हटलं ए ईशा उखाडा घे ना. यांच्या आई सगळ्यांसमोर काय म्हणाल्या माहितीये? आमच्या ईशाला उखाणा नाही कळत. आमच्या ईशाला फक्त खाणा कळता. असं बोल. हसा हसा. शूटिंग करा. हे पण हे तू इकडे बस. तू इकडे कुठला पॉडकास्ट असतो मध्ये मध्ये उठत नाही पॉडकास्ट वाले कळलं. आईने जरासं हलकं फुलकं वातावरण व्हावं म्हणून जाग आहे तुमची आई. आईला बोलायचं नाही. खोटारडी आहे कट तुमची कर. आई. आईला बोलायचं नाही. आईला बोलायचं नाही सांगून ठेवतोय. आहे तुमची माझ्या आईने आई. लहानपणी कष्ट करून मला मोठा केलेला आहे. माझ्या आईने मला लहानपणी कष्ट करून मोठा केलेला. आईला काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय. ये कट है, कट कट क्या कर रहे हो आप. तू चुप बैठ रे. नंतर तिथे बघ घाम आला तो पुस. अरे मारेन रे तुला मी. खरंच मारेन रे. आई घाम पुस घाम. असा हो. घाम पुस. अरे असा कोण पुसतं. असा कोण पुसतं घाम. मला नाही घाम नाही पुसायचा माझा. काय पुसायचा? मग सई तामणकर जेव्हा घाम पुसत होती तेव्हा अगदी करून enjoy केलं. हा? तेव्हा नाही टोचले तिचे हात असे तुम्हाला. तेव्हा अगदी मिटक्या मारत. हा? बोल आता, बोल. बोला ना आता. हे बघ सई तामणकरनी घाम असा नाही एवढा जोरात नव्हता पुसलेला. आणि तू तिला जाऊन विचार ना. मला कशाला विचारतेस तू हे? ओय, तिला कशाला विचारू मी. तिचं बिचारीचा नाईलाज असेल काहीतरी. तिच्या चेहऱ्यावरनं कळत होतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती ती. तोंडावरच कळत होतं तिच्या बिचारी. हेच काहीतरी बोल नको. तोंड दाखवून बुक्यांचा मार सई कधीच नाही. नाही का? नाही. नाही का? नाही. इम्रान हाशमी बरोबर फोटो टाकला ना तिने. हो तुमच्या बरोबर नाही टाकला. हिरो होतात ना तुम्ही तिचे. मग. मी
अजून चांगलं काम करेन की ती माझा पण टाकेल प्रॉब्लेम नाही असं असेल ना मी चाललो बघा. पहिला. ए, चले बैठ बैठ प्रेम से निकलने का नहीं समझा ना ओरडू नको. चिडायला लावू नका त्याला तो महत्वाचा टेक्निकल करू आहे. 2-3 प्रश्न शेवटचे बरं, चला रेडी ताई रेडी आहे रेडी आहे ना स्माइल ठेवा ओए स्माइल आणि ठेवतोय पटापटा उत्तर द्यायची हा हो. आता पुढचा प्रश्न आहे मी तुम्हाला ना आता काही शब्द देणार आहे ओके. हा? शब्द देणार आहे त्यातून तुम्ही एक मराठी वाक्य तयार करून दाखवायचं तर शब्द असे आहेत हा. चौगुले ऍक्टर फालतू आहे चौगुले समीर अरे, कुठलाही शब्द कुठेही जोडला तरी समीर चौगुले फालतू ऍक्टर आहे असंच होणार वाक्य बरोबर वाक्य बोललेलं आहे. हे कट कर, कट कर. नाही पाहिजे नाही, पाहिजे. शेवटचा प्रश्न येडीस का? शेवटचा हा शेवटचा प्रश्न हा शेवटचा प्रश्न. ए हात तुका लावतो चल शेवटचा घे चल शेवटचा प्रश्न नीट पाहिजे प्रश्न डोकं फिरू नको आता ओ शेवटचा प्रश्न मला वेळ नाही आता चल. तुमचे तरुण वयातच सगळे केस गेले तुम्ही कसे दिसायला लागलात आणि तरीही तुमची एवढी सुंदर बायको एवढी वर्ष तुमच्या बरोबर टिकून आहे त्याबद्दल कृतज्ञता म्हणून 4 शब्द बोला थू 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 आणि हाड 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 क्या कर रहे थे तुम्ही बघितलेलं आहे माझ्याकडे घरी वर. नाही, नाही, माझ्याकडे, नाही, चालते. नाही, निघून कुठेही जा. नाही जायचं तुम्ही जा चालते करून. बघितलेलं आहे तुम्ही हे समीर चौगुले जसं आमचा सम्या दादा बाहेर जे मिरवतात आदर्श पुरुष म्हणून ते बायकोशी कसे वागतात ते बघा आज समीर चौगुलेंना एक्सपोज केलेलं आहे आम्ही सुरू कर ना पण. हे बघा, हेच ते.